बायको पळून गेल्याच्या रागातून तरुणाने दुचाकी जाळली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली। बोफळा गावात एका तरुणाने स्वतःची दुचाकी पेटवून दिल्याचा प्रकार घडलाय। पत्नी पळून गेल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येते आणि या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। संतप्त झालेले या तरुणाने रस्त्यावर दुचाकीला आग लावली। आग लागल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून त्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडीचा स्फोट होण्याची भीती असल्याने तो दूरच राहिला आणि पाण्याने भरलेला हंडा फेकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर हा तरुण रस्त्यावर येणाऱ्या जणांशी बोलत होता, त्यावेळी तो स्वतःच आपली ओळख सांगत पत्नी पळून गेल्याचं सांगत होता। दरम्यान संतापाच्या भरात त्याने दुचाकी पेटवली असावी अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू होती आणि ही संपूर्ण घटना पोफळा गावात घडली असून फुलंब्री पोलीस स्टेशन हद्दीत येते। काय झालं? बाया पळून गेली। कोणाची? घोटाळा केला होता। तुमची गाडी का? तुमची गाडी आहे? आणि गाडी कोण जाळली मग? गाडी मी जाळली ना, केशवराव बोराडे, हां युवराज बोराडे, हां ओरिजिनल दानगळ, हां असं बोलतोय मी तुमचा। अरे पण गाडी कोण जाळली? अरे जाळली ती मला। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, छत्रपती संभाजीनगर।